आणि आम्ही येऊन ठेपलो आमच्या जगन्नाथपुरी ट्रिपच्या शेवटच्या दिवसाला। आज आम्ही फिरणार आहोत कोणार्क सूर्य मंदिर, भुवनेश्वरचं शिवलिंगराज मंदिर आणि नंदनकानन झूलॉजिकल पार्क म्हणजेच प्राणी संग्रहालय भुवनेश्वर, ओडिसा। कोणार्क सूर्य मंदिर। कोणार्क येथील सूर्य मंदिर हे 13व्या शतकात बांधलेलं हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव इसवी सन 1226-1264 इथपर्यंत याने करवली। हे मंदिर ओडिसा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे। हे मंदिर पुरीपासून 35 किलोमीटर तर भुवनेश्वरपासून 65 किलोमीटर आहे। प्रचंड आकाराची 12 चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले 7 घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे। येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्या सूर्यमंदिरात दिसत नाही। गाभारा व जगमोहन मंदिर यांच्यापुढे नटमंदिर हा स्वतंत्र मंडप आहे। या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर। आजचा आपल्या जगन्नाथपुरी सिरीजचा शेवटचा दिवस आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलवर। आजचा जगन्नाथपुरीचा आपला शेवटचा ब्लॉग आहे। आता सकाळी 6 वाजलेत, ट्रॅव्हल बस येत आहेत आमच्या। त्याच्यानंतर आम्ही पुरीपासून फक्त 35 किलोमीटर जो जगप्रसिद्ध कोणार्कचा सूर्य टेम्पल आहे तो बघायला जाणार आहोत आणि आजूबाजूचा अजून आणखी स्पॉट आहेत ते बघणार आहोत। तर तुम्ही या ब्लॉगमध्ये असेच राहा आणि माझ्या चॅनलला म्हणजे सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण जाऊया। आजचा आपला फिरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज जरा जास्तच एन्जॉय करू आणि कोणार्कचं सूर्य टेम्पल आहे ते बघण्याची मजाच वेगळी आहे। आपल्यासोबत आता काही वरिष्ठ लोक आलेली आहेत। प्रवासाचा एक्सपिरियन्स कसा होता ते मी त्यांना विचारतो। काही वरिष्ठ लोक इथे आहेत। काय केलं, नमस्कार, काय बघितलं? तुमचं नाव? पवन गोपाल गावडे। गावडे काका आहेत आपल्यासोबत। मतेदादा आहे, दडगे महाराज आहेत, भोईर दडगे आणि भोईर महाराज आहेत, हनुमान दादा आहेत। तर मला तुम्हाला विचारायचं आहे आपला प्रवास कसा झाला आणि कसा वाटला? सुखरूप झाला, आनंद। सर्व जे काय आपण केलंय एकत्र येऊन केली, भजन पूजन आणि काही कुठं गोष्टी कमी पडल्या नाहीत असा हिशोबाने हा प्रवास झालेला आहे। परमार्थाची गोडी नेहमी असावी आणि जगन्नाथपुरीला आलो याचं दर्शन झालं, गंगासागर व्यवस्था तशी होती, छान होती, जेवणाची सुद्धा सहन होते। जांभूळकर काकांनी स्वतःनी जेवण बनवलेलं आहे, त्यांचे तर धंदे होतच। आणि भजनाचा आनंद देणारे आमचे गडगे महाराज आणि काल तर प्रवचन पण झालं, प्रवचन पण झाला। महिला मंडळीने खूप आपला प्रतिसाद दिला भजनाच्या बाबतीत। आता आपण जगन्नाथपुरीला आलो, कसं वाटलं तुम्हाला? एकंदर काय वाटलं? काय वाटण्यापेक्षा तुम्ही जे आम्हाला दर्शन देण्यासाठी इथपर्यंत आणलंय, 3 दिवस आपण गाडीने सतत प्रवास केला, 3 वेळा 2 वेळा, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, असा आपण सगळ्यांनी एक समाधानाने कार्यक्रम केला, भजन पूजन झाला, त्यानंतर काही गोष्टी प्रवचन केला आपण थोड्या वेळाने। आणि आता सकाळची वेळ, आजची जाण्याची वेळ, सकाळी शिरापुरीचा जेवण नाश्ता झाला आणि आता आपण त्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला आपण सगळे निघालेलो आहोत जगन्नाथपुरीमध्ये। गडगे महाराज, तुम्हाला काय वाटतंय? काय खाण्याचं वगैरे किंवा अन्य राहण्याची व्यवस्था कसं? खाण्याची सोय अत्युत्तम झाली आहे, सर्व काही व्यवस्थित। आणि आजच्या युवा पिढीला काय तुम्ही संदेश द्याल जे गोव्याला जातात पण अशा आपले जे तीर्थक्षेत्र आहेत तिकडे यायला मागत नाहीत? या मार्गे तीर्थक्षेत्रामध्ये त्या तरुण पिढीने आजच्या यायला पाहिजे असा आपला एक थोडासा समाधान। नुसतं वाया दिवस घालून तरुण पिढीचा काय फायदा नाही त्या विषयात। खरोखर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आम्हाला आनंद वाटतो। आणि आपल्यासोबत एक प्रवासात असणारी ताई आहे, तिला विचारतो तुला कसं वाटतंय? नाव तर तुझं नाव सांग पहिले। आणि कसं वाटतं आपली ट्रिप कशी झाली? कसं वाटतं तुला? आपल्या ट्रिपमध्ये एकदम एन्जॉय करायला मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला प्रवास असतो तो प्रवास बसने नाही तर ट्रेनमध्ये स्लीपर गाडीने आपण येतो, त्याच्यामुळे आपल्याला बसण्याऐवजी स्लीपिंगमध्ये झोपायला मिळते सगळ्यांना आणि कोणाला कोणताही त्रास होत नाही आपल्याकडे। आणि जेवणाची उत्तम सोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपल्याला घरचं जेवण दिलं जाते, पुरी भाजी डाळ वगैरे सगळं आयटम आपले रोज वेगवेगळ्या भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी आपल्याला सगळ्यांनी. ज्यांनी ट्रीप आपल्या इथे विजय भाऊ कुरंगळे यांनी आपल्या इथे ट्रीप आणलेली आहे, त्यांची सोय अतिउत्तम आम्हाला झालेली आहे. गंगासागरचं दर्शन घेऊन कसा वाटला? खूप छान वाटलं गंगासागरचं दर्शन घेऊन. गंगासागर सगळे तीर्थ आपण बरेच वेळा करतो, पण हा गंगासागर हा स्पॉट असा आहे की आपण त्याच्यामध्ये जास्त जाता येत नाही, कारण जायला खूप गडबड आहे तिथे, कनेक्टिव्हिटी कमी आहे, रोड कनेक्टिव्हिटी. अजून जगन्नाथपुरीच्या बाबतीत काय तुझा एक्सपिरियन्स आहे आणि बीचवर कसं वाटलं तुला? बीचवर जरा जास्त एन्जॉय करत होतीस तू? 2 दिवस आम्ही इथे स्टे केलाय. आम्ही एकूण 3 वेळा दर्शन घेतलं, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटलं. 3 वेळा दर्शन घेतलंय तिने. VIP दर्शन घेतलंय, आता रांगेत उभे राहून नाही घेतलंय, एवढं सांगतो तुम्हाला. घेतलंय आणि VIP घेतलं नेक्स्ट, म्हणजे जवळून बघायचं होतं म्हणून. आणखी काही महिला मंडळ आमच्या सोबत आलेले, ते सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील. कसं वाटते तुम्हाला हा टूर? खूपच छान वाटली. खूपच छान वाटली. आणि गंगासागरचा एक्सपिरियन्स? कोलकाता सिटी कशी वाटली? नवी मुंबई सारखी क्लीन आहे ना? चांगली सिटी, मला तरी जास्त आवडली. फक्त तिथे ते ऑनलाईन सिस्टीम अजूनपर्यंत आलेली नाही आहे, जीपे वगैरे नाही आहे, थोडासा प्रॉब्लेम होतो शॉपिंगला. परंतु लोक खूप मनमिळाऊ आहेत. आणि जगन्नाथपुरीबद्दल काय सांगाल तुम्ही? उडीसाच्या दर्शन, मंदिराची सिस्टीम? एकदम प्रसन्न वाटलं आणि छान वाटलं. सिस्टीम सुद्धा चांगली आहे मंदिराची. त्याच्यानंतर आपला समुद्र किनारा, पुरीचा समुद्र किनारा तर एकदम छान वाटलं. कोकणातला तारकर्लीची आठवण येते ना? सेम आहे ना? क्लीन आहे एकदम. नाव काय तुमचं? माझं नाव दीपाली. आणि तुमचं? संजीवनी जोशी काकू, धन्यवाद. ट्रॅव्हलिंग बस आलेली आहे आपल्याला, सगळे जाते राहतात आतमध्ये. आता आपण निघतोय. जगन्नाथपुरीचा 3रा दिवस आहे आपला. आणि आता जगन्नाथपुरीच्या बाहेरचे लांब लांबचे जे स्पॉट्स आहेत, म्हणजे कोणार्कचं सन टेम्पल असेल 35 किलोमीटर इथून. जगन्नाथपुरी याचा 3रा दिवस आहे. आता आपण जगन्नाथपुरीच्या शहराच्या बाहेरची लांबचे स्पॉट्स आहेत ते फिरतोय. आता आपण चंद्रभागा बीचवर आलेलो आहोत. बघू शकता आता बीच माझ्या मागे आहे, चंद्रभागा बीच. पुरी शहरापासून 30 किलोमीटर लांब आहे हा बीच. श्रीकृष्णाचा पुत्र सांब याच्या कुष्ठरोगाची आपण इथं धुतली दिलेली बघू शकता. आता आपण जाऊया बीचवर. पर्सनली मी सांगतो, मी पश्चिम दिशेला असणारा जो समुद्र आहे भारताचा, त्याचे बीच बघितले. आता मी पूर्व दिशेचे असलेले भारताचे समुद्र किनारे बघतोय. आपण गोल्डन बीच पुरीचा बघितला, हा चंद्रभागा बीच आहे. हा पण सेम तसाच आहे, एकदम क्लीन आहे, कुठेच काय घाण नाही आहे. बघू शकता आपले जे कधी कधी आपण बीच बघतो ते एकदम क्लीन नसतात, पण इकडचे बीचेसच संपूर्णपणे क्लीन आहेत. पाणीसुद्धा साफसुथरं आहे. लाटा असं जास्त हाईटने येतात, फक्त लाटा उंचावर येणाऱ्या ज्या लाटा असतात त्या आहेत तिथे. बंगालचा उपसागर, त्याच्यावर असणारा पुरी शहरापासून 30 किलोमीटर असणारा हा चंद्रभागा बीच, तिथे आपण आहोत. गर्दीचे टुरिस्ट. हा सुद्धा समुद्र किनारा मला आवडला. तारकर्ली बीच कोकणातला, याच्याशी आपण कम्पेअर करू शकतो. शेवटी दोन्ही जागा कम्पेअर होत नाही, पण क्लिनिंग बोलतात ना, स्वच्छ पाणी. बघू शकता पाणी किती स्वच्छ. माझे स्वतःचे वडील आहे तिथं, त्यांना विचारतो, ते सुद्धा मोबाईलमध्ये काहीतरी करतात. पप्पा तुम्हाला बीच कसा वाटला? हा क्लीन आहे ना एकदम, कोकणातल्यापेक्षा. ते सुद्धा व्हिडिओ बनवण्यात बिझी आहेत, त्यांना बीच आवडले. तुम्हाला मी बीचची क्लीननेस दाखवतो. क्लीनलीनेस बघा किती क्लीन आहे बीच. कुठेच काही प्लास्टिक वगैरे पडलेलं नाही आहेत, एकदम क्लीन बीच आहे. असेच बीच पाहिजेत. समोर एक मंदिर आहे, होऊ शकता. MTV काल आपण चालवलेली. लोक आनंद घेत आहेत, मजा घेत आहेत. एवढा क्लीन समुद्र किनारा असेल ना तर आंदोलन करण्याची मजाच वेगळी आहे. समुद्र किनाऱ्यावर खूप क्लीन आहे एकदम, पाणी किती स्वच्छ आहे. बीच वेल मेंटेन ठेवलं आहे सरकारने इथल्या. चोकोने असेल त्यांच्या कामाला खरंच सॅल्यूट आहे. क्लीन बघा, असा बीच पाहिजे.
कोण म्हणतो भारतातील समुद्र किनारे क्लीन नसतात? बघा ओडिसातले समुद्र किनारे इतके क्लीन आहेत, ती मनाला भुरळ पाडतात. याचं सौंदर्य भुरळ पाडणार आहे. बघू शकता किती उंचावर ना लाटा येत आहेत. उंच लाटा. MTV बाईक्स इकडे अवेलेबल आहेत. हॉर्स रायडिंग सुद्धा आहे. पण बीच बघा क्लीन. चंद्रभागा बीच पाहिला आपण, क्लीन होता, स्वच्छ सुंदर पाणी होतं. वेगळीच एक आकर्षण आहे इकडच्या बीचचा. जरा जास्तच ॲट्रॅक्टिव्ह आहे. क्लीननेस असल्यामुळे नेहमी असं वाटतं तिथे जाऊन आंघोळ करावी, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आता आपण जातोय दुसऱ्या स्पॉटला. चंद्रभागा बीच हा पुरी या शहरापासून 30 किलोमीटर आहे. आता चाललो आपण दुसऱ्या स्पॉटला, म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर, जे युनेस्कोमध्ये ज्याचा समावेश आहे ते बघायला चाललो आहे आता आपण. चला आता आपण आलोय कोणार्क सन टेम्पल, कोणार्क सूर्य मंदिर इकडे आपण आलेलो आहोत. आता तिकडेच त्याच्या साईडला चाललोय. बघू शकता इकडे सर्व चालले रस्ता आहे, या रस्त्याने जायचं आहे. सूर्य टेम्पल कोणार्क युनेस्कोमध्ये ज्याचा समावेश होतो. ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. भगवान सूर्यनारायण यांच्या समर्पित हे मंदिर आहे. 12व्या शतकात बांधले गेलेले मंदिर आहे. चला आता आपण तो मंदिर बघू. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम यांना त्याच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. साम यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोणार्कमध्ये 12 वर्षे तपश्चर्या केली आणि सूर्यदेवाला प्रसन्न केले. सूर्यदेव सर्व रोगांचा नाश करणारा होता. सूर्यदेवाने सामचा आजार बरा केला. त्यानुसार सामने सूर्यदेवाचे मंदिर बांधायचे ठरवले. साम यांचा आजार बरा झाल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली. ही सूर्यदेवाची मूर्ती शरीराच्या त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनवली होती. साम यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनामधील मंदिरात ही मूर्ती स्थापित केली. तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले. तिकीट काउंटर आहे, मंदिराचं तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 40 रुपये घेतात या तिकीट काउंटरच्या इथनं मंदिराचा. इकडून आपल्याला मंदिर दिसतंय. चला आता आपण डायरेक्ट मंदिरातच जाऊ. या मंदिराचा आवार एकूण 40 एकरमध्ये आहे. सूर्यदेवाचं जे रथ होतं त्या रथाच्या थीमवर किंवा रथ जे आहे ते इथं बनवलं गेलेलं आहे. आणि कोणार्क सूर्य टेम्पल इकडे आपण आलेलो आहे. पुरीपासून 35 किलोमीटर आहे. ओडिसा राज्यातील आहे. ऐतिहासिक युनेस्को मध्ये ज्याचा समावेश आहे तिकडे आपण आलेलो आहे. गर्दी बघू शकता. गर्दीच गर्दी, लोकांची गर्दी बघू शकता. मेन एंट्रन्स मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. आपण आता एंटर करतोय मंदिराच्या आतमध्ये. ऐतिहासिक युनेस्को मध्ये ज्याचा समावेश आहे असं हे सन टेम्पल कोणार्क सूर्य मंदिर. इकडे पहिलेच मॅप लावलेला आहे, टुरिस्ट गाईड मॅप. सन टेम्पल काय काय कुठे कुठे काही आहे ते दाखवलं गेलेलं आहे. कोणार्क सूर्य मंदिर हे हिंदू मंदिर असून ओडिसाचे राजा जे होते 12व्या शतकामध्ये नरसिंहदेव यांनी हे बांधले गेलेले, त्यांच्या कालखंडात ते बांधले गेलेलं मंदिर आहे. आमची माणसं इथं माझ्या वाट बघत थांबलेली. बघू शकता मामी, मम्मी, पप्पा आणि दुसरी एक मामी. कसं वाटतं तुम्हाला मंदिर? हा सर्वांनी दर्शन आलं. या मंदिर आहे. भारतीय 10 रुपयाच्या चलनावर जो चिन्ह आहे, हा बघा, हा जो चिन्ह आहे हा दिसतोय तुम्हाला. हा एका क्षेत्राच्या इथल्याच क्षेत्राचे तुम्हाला दाखवतो मी. सूर्यदेवाच्या रथाची प्रतिकृती इथे बांधलेली आहे. सूर्यदेव ज्या रथाने बसून भ्रमण करत असतात त्याची प्रतिकृती जी आहे सूर्यदेवाच्या रथाचं होऊ शकता. फोटो काढण्यासाठी मला जास्त मागणी आहे. का तर मला मस्त
मगासपासून ओरडतायत. चला त्यांची फोटो काढून देऊ. बघू शकता 10च्या नोटीवरचं हे चक्र आहे, हेच चक्र आहे. बघू शकता त्यामध्ये 24 चक्र आहेत, 24 चाक आहेत या रथाला. इकडून बघू शकता या स्टेअर्स आहेत वरती मंदिरात जायला. मूर्त्या नाही आहेत, वरती आक्रमणाने मूर्त्या तोडलेल्या गेलेल्या होत्या. अशी 24 चाक आहेत सूर्यदेवाच्या रथाला. अशी अनोखी संकल्पना फक्त याच मंदिरात आहे. आता आपण एका मंदिरात चाललेलो आहे. इथे एक मंदिर बांधलेलं गेलं होतं, जुनं मंदिर आहे, छायादेवी मंदिर. म्हणजे सूर्यदेवांची पत्नी छायादेवी यांचं हे मंदिर आहे. माझ्या मागे आहे, बघू शकता. कोणार्क सन टेम्पलच्या मागे सूर्यदेवांची पत्नी छायादेवी यांचं बांधलेलं हे मंदिर आहे. चला आता आपण मंदिरात जाऊया. छायादेवी मंदिरात आपण प्रवेश करत आहोत. बघू शकता छायादेवी मंदिर. अद्भुत शिल्पकला आहे. चला मंदिरात जाऊ. हे सर्व पडझड झालेले किंवा तोडलेले गेले परकीय आक्रमणामुळे. बघू शकता छायादेवींची छोटीशी मूर्ती इथे बघू शकता. आता आपण बाहेर पडतोय छायादेवी मंदिरातून. इथं आपण दर्शन घेतलं. बघू शकता मागे भलं मोठं असं प्रशस्त असं कोणार्कचं हे ऐतिहासिक युनेस्कोमध्ये सामील असलेलं हे कोणार्कचं सूर्य मंदिर. पूर्वी हे दिवसाचे तास दाखवायचे, म्हणजे किती वाजले ते या रथचक्रांवरून समजायचे. त्याला डायल क्लॉक असे बोलायचे त्यावेळी. डायल क्लॉक. शिल्पकला बघा. रेखीव कोरीव काम आहे मंदिराला. कोणार्कच्या सूर्य मंदिरात मेन मंदिरात आपण जाऊया. छाया मंदिर बघितलं आपण. इथे नटमंदिर सुद्धा आहे. भरपूर पडझड किंवा तोडफोड केलेली आहे परकीय आक्रमणांनी होऊ शकतात. तरी पण ते आजही आपल्या शिल्पकलेची किंवा आपल्या त्यावेळच्या प्रगत अशा इंजिनिअरिंगची साक्षरे उभे आहेत. अनेक पर्यटक तिथे येऊन भेट देतात. बघू शकता आपण मेन मंदिरामध्ये जातोय तर इथे एक हे लावले, सूचना फलक लावलाय. बघू शकता इस स्थान के ऊपर चढ़ना मना है आणि मंदिर बंद आहे. इथे पहिले दरवाजा होता आणि आतमध्ये सूर्यदेवाची मूर्ती होती, परंतु ते तोडले गेल्यामुळे मंदिर बंद करण्यात आलेलं आहे. याच्यावरती जाण्यास सक्त मनाई आहे. बघू शकता सूचना फलक इथे आहे. स्थापत्यकला बघू शकता तुम्ही, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि शिल्पकला. जिथे जिथे जे जे नियम दिलेत ना ते नियम आपण फॉलो करणे गरजेचं आहे. तिथे वरती जायला मनाई होती, आपण गेलोच नाही. आपण आता तिकडनं बाहेर पडतोय आणि इकडे जे मूर्त्या ज्या होत्या मोठ्या तुटलेल्या त्या आपण बघायला चाललोय. माझ्या गावची सुद्धा माणसं तिथे आहेत. चला त्यांचे थोडे फोटो काढायला लागतील. ते छायादेवी मंदिर आणि कोणार्कचं सन टेम्पल बघितलं ना, हे जे माझ्या मागेच आहे कोणार्कचं सन टेम्पल, ते बघितल्यानंतर आणखीन एक इथे मंदिर आहे.
ते आपण बघायला जाऊया. एकूण मंदिराचा आवारा 40 एकरमध्ये आहे. 12व्या शतकात ते राजा नरसिंहदेव यांनी बांधलेलं आहे. युनेस्कोमध्ये याचा समावेश आहे. बघू शकता, माझ्या मागे बघू शकता गर्दीच गर्दी आहे. टुरिस्ट आहे. बघू शकता आपण सीड्या चढतोय. या मंदिराचं नाव आहे नट मंदिर. नट मंदिरामध्ये आपण चाललोय आता. कोरीव नक्षी काम बघा, काय कोरीव नक्षी काम आहे. हे असं काम बघितलं ना तर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. आपले पूर्वज एवढे प्रगत होते याची साक्ष देतोय. बघू शकता कोरीव नक्षी काम नट मंदिराचं. आणि नट मंदिराच्या बाजूला दिसणारे कोणार्कचं मुख्य आकर्षण असणारे हे सूर्य टेम्पल बघू शकता. त्याच्या बाजूला पिंपलाचं भलं मोठं असं झाड आहे. चल आपण आता नट मंदिराच्या आतमध्ये चाललोय. बघू शकता आतमध्ये फक्त आणि फक्त कोरीव नक्षी काम आहे. गर्दीच गर्दी आहे. नट मंदिर आता आपण नट मंदिराच्या बाहेर पडतोय. पायऱ्या जरा बघून उतराव्या लागतंय, जास्त डीप आहेत. पडण्याची शक्यता आहे. सूर्य टेम्पल कोणार्कचे ऐतिहासिक सूर्य मंदिराचं आपण आज व्हिजिट केली आणि पाहिला. तिथे कोणत्याच मंदिरात मूर्त्या नाहीत. छायादेवीच्या मंदिरात सुद्धा मूर्ती आहे. ती आत्ताच नुकतीच अलीकडे बसवलेली मूर्ती आहे. ते सर्व तोडफोड झालेली परकीय आक्रमणांची या मंदिरावर, परंतु ते अजूनही साक्ष देत आहे आपल्याला ती त्यावेळची शिल्पकला आणि त्यावेळची सिव्हिल इंजिनिअरिंग बोलू शकतो आपण आपली किती प्रगत होती याच्यावरून दिसून येतं. चला आता आपण या मंदिराला बाय बाय बोलू. आता आपण चाललोय एक्झिट गेटकडे. एक्झिट आता मारणार आहोत आणि आता दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत फिरण्याच्या. मला जाऊया आता. कोणार्कचं सूर्य टेम्पल बघितल्यानंतर आता आपण आलोय डायरेक्ट भुवनेश्वर सिटीला. भुवनेश्वर सिटीमधलं हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही. हे जे मंदिर दिसतंय हे लिंगराज मंदिर आहे. भगवान शंकराला समर्पित असं हे लिंगराज मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. इथे श्री हरी विष्णूची सुद्धा पूजा केली जाते. भुवनेश्वर मधलं हे लिंगराज मंदिर बघू शकता. चाललोय आपण दर्शनाला आता. लिंगमचा राजा म्हणजे लिंगराज, भगवान शंकराला समर्पित हे मंदिर आहे. भुवनेश्वर हे नाव माता पार्वती मुले पडले या शहराला, कारण माता पार्वतीचं एक नाव भुवनेश्वरी सुद्धा आहे. लिंगराज मंदिर भुवनेश्वराचं एंट्रन्स बघू शकता. दर्शन रांग बघू शकता. शिवमंदिर आहे भुवनेश्वरामधलं. हे सर्वात मोठं शिवमंदिर आहे शिवलिंगराज. शिवलिंगराज मंदिराची पौराणिक कथा आहे. लिंगराज मंदिराबाबत एक आख्यायिका आहे. भगवान शिवाने एकदा देवी पार्वतीला सांगितली की ते बनारसपेक्षा भुवनेश्वर शहराचे पक्ष का घेतात. देवी पार्वती स्वतः सामान्य गुरांच्या स्वरूपात शहराचा शोध घेण्यासाठी आली होती. तेव्हा त्यांना कृती आणि वास नावाचे 2 राक्षस सापडले, ज्यांना त्यांच्याशी लग्न करायचे होते. देवीने सतत नकार देऊनही राक्षस पार्वतीचा पाठलाग करत राहिले. स्वतःला वाचवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी त्या दोघांचाही नाश केला. त्यानंतर भगवान शिवाने अवतार घेतला आणि बिंदुसारस सरोवराची निर्मिती केली आणि अनंतकाल तेथे वास्तव्य केले. लिंगराज हे मंदिर नावाप्रमाणेच भगवान शंकराला जरी समर्पित असलं तरी इथे श्री हरी विष्णू आणि महादेव या दोघांची पूजा केली जाते. आणि हे मंदिर 7व्या शतकात केसरी जजाती या राजाने बांधलं होतं. मंडळी तुम्ही हे जे बांधकाम बघताय ना, हे बांधकाम ची पद्धत जी आहे ना ती कलिंग पद्धतीचे बांधकाम आहे. ही शैली आहे ती कलिंग शैली आहे बांधकामाची. होऊ शकता
खूप जुनं आहे, 7व्या शतकात याची निर्मिती झाली होती. नंतर 11व्या शतकात त्याच वंशातल्या जयजती राजांनी याची विस्तार केला होता, असा या मंदिराचा इतिहास आहे. देवांचे देव महादेव या भुवनेश्वर तीर्थक्षेत्रात कृतिवास या रूपाने वास्तव्य करत असतात. दर्शन घेतल्यानंतर आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी. आता आपण जाऊया. दर्शन घेतलेलं आहे. कसं आला दर्शन तुझं? दर्शन कसं आला? आनंद वाटला, खरोखर समाधान वाटलं या ठिकाणी. भुवनेश्वर शहरामधील ते लिंगराज मंदिर बघितल्यानंतर आपण भुवनेश्वर शहरातील एक प्राणी संग्रहालय बघायला आलोय. प्राणी संग्रहालय जवळ आपण पोहोचलोय. मी प्रवासाचे व्हिडिओ दाखवत नाही कारण व्हिडिओ जास्त लेंथी होईल आणि तेच व्हिडिओ होतील बसमधले, ट्रॅव्हलिंग बसचे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्पॉटला पोहोचल्यावरच व्हिडिओ बनवतोय. भुवनेश्वर मधल्या प्राणी संग्रहालयाचा हा मेन एंट्रन्स आहे. होऊ शकता गर्दी आहे. मंडे क्लोज म्हणून लिहिलेलं आहे. सोमवारी बंद असतं. आपल्याला पहिले इथं आल्यानंतर तिकीट बघायला लागेल. तिकीट तर असणारच आहे. तिकीट काढूया, नंतर मग आतमध्ये जाऊया. मोबाईल अलाउड येते नाही मला अजूनही माहीत नाही. इथे कोणतीही सूचना लावलेली नाही आहे. गर्दीच गर्दी आहे. चला आता जाऊया. खूप छान सिस्टीम आहे इथे. UPI ॲक्सेप्टेड आहे. बघू शकता ते लिहिलेलं आहे ऑल टाईप. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि प्राणी संग्रहालय कसं आहे ते बघूया. खूप मोठं आहे. असं बोलतात की आतमध्ये फिरायला प्रायव्हेट व्हेकलसुद्धा करायला लागते. आपण थोडंच फिरू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नंदनकानन झूलॉजिकल पार्क. ओके, आतमध्ये अनाउन्समेंट चालू आहे. इंटरेस्टिंग आहे. चला ताडोबा बघितलं आपण, भरपूर बघितले, त्या नावाने आठवते. पण आता हा उडीसामधला भुवनेश्वरमधला बघू शकतो, बघायचं आहे. तो जाऊया. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. अजून एक चेकपोस्ट होता तिथे. चेकपोस्टने चेक केल्यानंतर आतमध्ये आलेलो. हे बघा अशा व्हेकल्स. ह्या व्हेकलने आपल्याला आतमध्ये ते फिरू शकतं. इकडे मेन एंट्रन्सला 50 रुपये आहे आणि व्हेकल जर तुम्ही व्हेकलमधनं फिरणार असाल तर त्यासाठी सुद्धा तिकीट आहे. चला तिथेच आपण उभं राहू. पायाने चालण्याची आता हिंमत नाही, खूप मोठं आहे. बघू शकता आपण तिकीट काढलेलं आहे 80 रुपये. चला अशी प्रायव्हेट व्हेकल आहे. बघू शकता इकडे 80 रुपीज तिकीट आहे याचा. चला याच्याने आपल्याला प्राणी बघायला भेटते. चला व्हेकलने निघालोय आपण. गाडी चालू आहे. हा दादा चालवतोय. हा वाघ बघायला भेटू दे, बाकी काही नाही. पहिल्या स्टॉपला आपण आलोय. इकडे सिस्टीम चांगली आहे. ही गाडी आपल्याला इकडेच सोडते आणि नंतर दुसऱ्या पॉईंटला दुसरी गाडी घेऊन जाते. दूरवर इथे या हरणी दिसत आहेत. चला पुढे जाऊ. मंकी आहे, बघू शकता. ब्लॅक मंकी, चिंपॅन्झी टाईप आहे. अजून एक मंकी आहे, बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ते प्राणी दिसत आहेत. खूप साऱ्या स्पेसीजची माकडं दिसत आहेत. ही वेगळी स्पेसी आहे माकडांची, बघू शकता. माकडच आहे. माकडे आहेत, माकडांच्या प्रजाती आहे तिथे, बघू शकता. मोठे माकडे ते माणसाने एवढे आकाराची आहेत. माकडांच्या स्पेसीसमधले किती प्रकार इथे तिथे दिलेले आहे, बघू शकता. प्रॉपर इथे दिलेलं आहे, माहिती दिलेली. एवढे सर्व प्रकार इथे आहेत, बघायला सुद्धा भेटतात. काही अवेलेबल म्हणजे झाडांवर असल्यामुळे सूट नाही करता येते, परंतु इथे जितके आहेत अवेलेबल ते दिलेले आहेत, बघू शकता. गेंडा बघू शकता, राणे गेंडा मस्त बसलाय. चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 9:10ची ट्रेन आहे. इथे आता 3 वाजलेत आणि अजून एक स्पॉट आपल्याला करायचं आहे, साक्षी गोपाल. आणि खूप मोठा झूलॉजिकल पार्क आहे. ही ताई माझ्याबरोबर चालते. काय वाटते तुला, होईल का आपले? होईल.
प्राणी कसे वाटतात हे काय आपल्याकडे पण असतात, पण आपल्याकडे काही त्यांच्याकडे सुद्धा जास्त अवेलेबल आहे तिथं स्पेसिस. माकडांच्या स्पेसिस तर जास्त आपल्या होत्या. कर्नाळ अभयारण्यापेक्षा आणि आपल्या बॉम्बेच्या याच्या प्राणी संग्रहालयापेक्षा इथे जास्त वाटतं. जास्त आहेत ना. आणि मला सिस्टीम आवडली गाड्या बिड्यांची, जरा चांगली कनेक्टिव्हिटी खूप सिस्टीम छान वाटतं. खूप छान आहे आणि शांत आहे एकदम. चांगले लोक आहेत. चला पुढे जाऊ आता. रेक्टाईल पार्क आहे, पेंटिंग करतो आम्ही. मोठ्या एलिगेटर बघू शकता तुम्ही, नाईल एलिगेटर. खूप गर्दी आहे का बघू शकता. आमचंच माणसं बघायला काही जास्त मिळत नाही, पण मगरींचे भरपूर प्रजाती आहेत बघू शकता. इथे ठेवलेले आहेत, दिसतात माझ्या मागे तुम्हाला बघा दिसत आहेत मगरी. बघू शकता कशा बसल्यात त्या एकदम झोपून राहिले मगरमच्छ. अजगर बघू शकता, अजगर किती मोठं आहे. नाव काय, येल्लो ॲनाकोंडा. चला आता आपण दुसऱ्या झोनमध्ये जाऊया. टायगर वगैरे जिकडे आहेत तिकडे जाऊया. हे छोटे छोटे आहेत मगरमच्छ आणि साप, रेक्टाईल पद्धतीचे जे प्राणी असतात ॲनिमल्स ते आपण बघितले. आता आपल्याला टायगर बघायचं. टायगर. हो, तुझं नाव काय? सानवी उर्फ काजू बदाम. उर्फ काजू बदाम. जास्त काजू बदाम खाते. आणि टायगर बघायला चालू आहे. टायगर. आणि आमच्याबरोबर आम्ही टायगर बघायला चालू आहे. आमच्याबरोबर सावळ्याचा टायगर आहे. टायगर आहे बोलण्यापेक्षा आहे तो दादा आहे आमचा. दादा जायचं ना आपल्याला? हो मस्त. आपण आपल्या या ठिकाणी टायगर बघायला जाणार आहोत. तरी त्याचा आनंद आम्ही घेऊच आता. मला आपण आपल्याला दाखवू सगळ्यांना सुद्धा. आम्हाला दिसले का? हा चालेल. बघू शकता कसा दिसतोय. कसा आहे काहीतरी खातोय. ससा नाही, कांगारू आहे. छोटा कांगारू आहे. ससा आहे तो. कांगारू आहे. हा बोला ना. हे ऐकतच नाही, बडबड चालूच आहे सर. चला पुढे जाऊ. बरं. बघू शकता मिरकट आहे. मिरकट मला नाव नव्हतं माहिती. बघू शकता इथे लिहिलंय स्लेंडर टेल मिरकट. हा बाहेर आला. बघू शकता मिरकट. चला आता पुढे जाऊ. हे बघू शकता हे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये याला सालिंदर बोलतात. सालिंदर. याच्या पंखाला हे असतात, काटे असतात. बिलात राहणारा प्राणी आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात आढळतो. बघू शकता मुक्तपणे संचार करतात, परंतु त्यांना कोंडून ठेवले प्राणी संग्रहालयामध्ये. चला. हरिण बघू शकता. हरिण किती जवळ आहे आमच्या. हरिण बघा इकडे पण आहेत. आम्ही इकडे आलो. हरणांचे प्रकार आहेत ते जास्ती दिसत आहेत. हे बघू शकता हे उंच आहेत. हे मगाशी होते ते छोटे होते, पण हे उंचवाले हरिण आहेत. एक झोन करत आपण पुढे चाललोय टायगर बघण्यासाठी. आम्ही एक्सायटेड आहोत टायगर बघण्यासाठी. आम्ही एक्सायटेड होतो. ही छोटी स्पेशल टायगर बघण्यासाठी आमच्या बरोबर आहे. चाललोय टायगर पॉइंटला. टायगर बघायचे. टायगर. पहिलीच सूचना, वाघ हा हिंस्र प्राणी असल्यामुळे ही सूचना बघा. प्लीज बी सेफ. वॉर्निंग आहे. वॉर्निंग. तिथली वॉर्निंग वाचली ना, बी सेफ. वाघ आहे ते. वाघ नाद नाही करायचा त्यांचा. वाघाचा नाद नसतं करायचा. ऐकलं नाही तर काम. मस्त मोठा टायगर आहे. बघू शकता थांबलं इथे.
हा स्लो मूव होते, स्लोली मूव होते. हा वाघाची चाल बघू शकता. रॉयल बेंगॉल टायगर दिसतोय बसला. प्रत्यक्षात खूप वर्षाने बघतोय मी टायगर. सर्कस मध्ये बघितलेली. हे बोलू ना. खरा म्हणजे मी तुला सांगू, पैसा वसूल झाला वाघ बघितला आपण. वाघ बघितलं तर पैसा वसूल झालेला आहे. 100% आता बघू पुढे कुठले प्राणी भेटले तरी नाही दिसले तरी चालतील, पण पैसा वसूल. रॉयल टायगर बघितला, पण रॉयल बेंगॉल टायगर बघितलंस ना. हो ना. भारी, एकदम भारी. समाधान वाटला. समाधान वाटलं, समाधान वाटलं. चला अजून एक बघू शकता. इथे आहे, इथे अजून एक आहे. बसलाय तो, हालतच नाही. काहीतरी खातोय तो. वाघच वाघ आहेत बाबा इथं. खूप मोठा हा झूलॉजिकल पार्क आहे, पण वेळेच्या अभावी आम्ही एवढेच बघितलेत. आता आपल्याला साक्षी गोपाल इथे व्हिजिट द्यायची आहे. त्याची माहिती हे महाराज आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला देतीलच. पण आता लवकर जाऊ, कारण आपल्या मुले सर्व खोलंबलेत आणि थांबलेत. चला जाऊया. रात्रीचे 6:45 झालेत. साक्षी गोपालला जायचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण खूप टाईम झाला तिकडून यायला आम्हाला. आता जस्ट मी हॉटेलमध्ये येतोय. 7 वाजलेत. साक्षी गोपाल पाहायला मिळालं नाही वेळेच्या अभावी, पण ठीक आहे. जगन्नाथपुरीची सिरीज आपली होती ती झूलॉजिकल पार्कच्या विकेटने संपली होती, ते आत्ताच मला समजलं. पण मजा आली. जगन्नाथपुरी आणि संपूर्ण जे बघितले ते खूप छान वाटलं. चांगलं वेल ऑर्गनाईज केलेलं. आता आपण जेवून लागणार आहोत परतीच्या प्रवासाला. वेटू मुंबई. हो, मुंबईला जाणार आहोत, घरी जाणार आहोत. आज आपल्या पहिल्या सिरीज ब्लॉगची सांगता होत आहे. आठवणींचा एक अद्भुत पेटारा देऊन मी घरी जाते. भेटू पुढे अशाच एका ब्लॉग सिरीजमध्ये. जय जगन्नाथ. आजचा आपला जगन्नाथपुरीचा तिसरा दिवस पूर्ण दिवस फिरण्यातच गेला, ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच. आता आपली ट्रेन आहे 9:40ची. आपण निघालोय घरी. घरची ओढ लागली आता. सर्वांनी आता स्वतःचे डबे जे रिझर्व केलेले आहे आम्ही, त्या डब्यामध्ये बसलेले आहेत. मी सुद्धा आता चाललोय. ही बुक घेतली मी वाचायला. 1.5 दिवसाचा प्रवास आहे, तर 30 तासाचा प्रवास तर असणारच असणार आहे. त्यामुळे बुक असलेली बरी. टाईम चांगला निघून जातो. पुस्तकं हेच तरी आपले मित्र असतात, कधी कधी तेच आपल्याला मार्ग दाखवतात, कधी कधी काय नेहमीच मार्ग दाखवतात. चला आता ही जगन्नाथपुरीची जी सिरीज आपली होती ती आता इथे संपलेली आहे. पुरीच्या स्टेशनवरच मी ही सिरीज इथे एंड करतो. जर तुम्हाला जगन्नाथपुरीची सिरीज आवडली असेल, तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी, तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जगन्नाथ.